हॅलो एव्हरीवन. तर आज मी सेकंड, थर्ड अँड फोर्थ स्टँडर्डसाठी जो आपण फायनल एक्झामसाठी प्रॅक्टिस पेपर दिला आहे तो सॉल्व करून दाखवणार आहे. ओके, चलो स्टार्ट करूया. तर यांना दोन टाईपचे क्वेश्चन आहेत. पहिला आहे विथ ॲबॅकस विथ फॉर्म्युला, ॲबॅकसवर करायचे आहेत ह्या दोन लाईन्स. आणि सेकंड क्वेश्चन आहे विदाऊट ॲबॅकस विथ फॉर्म्युला, म्हणजे ॲबॅकस घ्यायचा नाही आहे, व्हिज्युअलाइज करून करायचं आहे, ते मी सांगतेच नंतर. ओके, आता फर्स्ट क्वेश्चनपासून स्टार्ट करूया. विथ ॲबॅकस विथ फॉर्म्युला. फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड आणि थर्ड, फोर्थ या स्टँडर्डला सेम पोर्शन आहे, कारण त्यांची सेकंड लेवल चालू आहे. ओके, आता आपण आधी झूम करून घेऊ ॲबॅकसवर. विथ ॲबॅकस विथ फॉर्म्युला, सगळे फॉर्म्युले मुलांना शिकवलेले आहेत. प्रॅक्टिस पेपर बरोबरच त्यांना फॉर्म्युल्याचं पेज पण दिलं आहे. तर त्यांना मी आधी सांगितलं आहे की फॉर्म्युले लर्न करा आणि मग पेज सॉल्व करा, म्हणजे फॉर्म्युला आला की त्यांना सॉल्व करायला मदत होईल. आणि इन केस एखादा फॉर्म्युला नाही आठवला तर फॉर्म्युल्याचं पेज समोर ठेवलं त्यांनी प्रॅक्टिस करताना तरी चालेल. ओके, आणि फॉर्म्युले एक्सप्लेन केलेलेच आहेत आधी लास्ट इयरला. त्यामुळे आपण स्टार्ट करूया. ए नंबर सम. ॲड 8 बिट्स घेतले मी युनिट प्लेसवर. लेस 4चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 1. देन ॲड 3चा फॉर्म्युला ॲड 5 वर आहे ना, म्हणजे स्मॉल सिस्टरचा फॉर्म्युला होणार. ॲड 5 लेस 2. देन ॲड 1 डायरेक्ट होतात. ओके, आन्सर इज 8. ए नंबर आन्सर इज 8. नेक्स्ट बघा, बी नंबर सम. ॲड 2, अगेन ॲड 2, अगेन ॲड 2. आता ॲड 2 होतात का? नाही, 5 वर आहे म्हणजे 2चा कोणता फॉर्म्युला येणार? स्मॉल सिस्टरचा. ॲड 5 लेस 3, अगेन ॲड 2 डायरेक्ट होतात. आन्सर इज 8. 5 3 8. नाव सी नंबर सम. ॲड 6 लेस 4चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 1. देन ॲड 7 डायरेक्ट होतात बघा. देन लेस 4 पण डायरेक्ट कट होतात है ना. आन्सर इज 5. नेक्स्ट डी नंबर सम. ॲड 4, अगेन ॲड 4, 5 अगेन 5 अप साईडला आहे म्हणजे स्मॉल सिस्टर. ॲड 5 लेस 1. देन लेस 4ला स्मॉल सिस्टरच होणार, कारण 5 आपण लेस 5 करू शकतो ना. लेस 5 ॲड 1. देन ॲड 5 डायरेक्ट होतात. आन्सर इज 9. डी नंबर आन्सर इज 9. ई नंबर सम. ॲड 1, देन ॲड 3 डायरेक्ट होतात. ॲड 5 पण डायरेक्ट होतात. देन ॲड 8चा कोणता फॉर्म्युला येणार? बिग सिस्टर. ॲड 10 लेस 2. आन्सर इज 1 7 17. नेक्स्ट बघा, एफ नंबर सम. ॲड 4, ॲड 5 डायरेक्ट होतात. देन लेस 3 डायरेक्ट कट. देन लेस 4चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 1. आन्सर इज 2. एफ नंबर आन्सर इज 2. नाव जी नंबर सम. ॲड 3 बिट्स घ्यायचे. देन ॲड 6 5 1 6. लेस 4 डायरेक्ट कट. अगेन लेस 4 नाही होत, मग लेस 5 ॲड 1. आन्सर इज 1. जी नंबर आन्सर इज 1. नाव एच नंबर सम. ॲड 4 लेस 3 ॲड 9चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 1. देन लेस 4. आता बघा, लेस 4 करायला लेस 5 आहेत का? नाही. मग आपल्याकडे लेस 4चे पण 2 फॉर्म्युले आहेत. मग लेस 4चा बिग सिस्टरचा फॉर्म्युला बघा लेस 10 ॲड 6. बिग सिस्टरमध्ये 4चा फ्रेंड 6 आहे ना. देन आन्सर इज 6. आय नंबर सम. ॲड 7 लेस 5 डायरेक्ट कट. ॲड 3. आता 3 म्हणजे 5 वर आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला येणार? स्मॉल सिस्टरचा. ओके, ॲड 5 लेस 2. लेस 4 अगेन सेम लेस 5 ॲड 1. आन्सर इज 5. नाव जे नंबर. ॲड 5 लेस 4. बघा, लगेच लक्षात यायला पाहिजे. 5 दिसतोय म्हणजे स्मॉल सिस्टर. लेस 5 ॲड 1. देन ॲड 3 डायरेक्ट. देन ॲड 2. ॲड 2 नाही होत, 5 इज अप साईड म्हणजे स्मॉल सिस्टर. ॲड 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3. आन्सर इज 6. नेक्स्ट बघा, के नंबर. ॲड 1 ॲड 8 डायरेक्ट होतात. लेस 4 डायरेक्ट कट.
अगेन लेस 4, लेस 4 नाही होत, लेस 4चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 1, आन्सर इज 1. आता एल नंबर बघा, ॲड 2, 2 बिट्स घेतले, ॲड 3, 3चा फॉर्म्युला 5 वर आहे म्हणजे स्मॉल सिस्टर, ॲड 5 लेस 2, लेस 4, लेस 4चा लेस 5 करू शकतो ना, मग लगेच लक्षात यायला पाहिजे, स्मॉल सिस्टर, लेस 5 ॲड 1, देन ॲड 7, डायरेक्ट होतात, आन्सर इज 8. एल नंबर आन्सर इज 8. एम नंबर सम, ॲड 7, लेस 4, लेस 4चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 1, अगेन ॲड 1, अगेन ॲड 1, ॲड 1 होतात का? नाही. मग ॲड 1चा कोणता फॉर्म्युला येणार? ॲड 5 लेस 4, आन्सर इज 5. नाव नेक्स्ट एन नंबर सम बघा, ॲड 6, देन ॲड 2, 2 बिट्स डायरेक्ट होतात, देन लेस 4, लेस 4चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 1, देन ॲड 1, ॲड 1चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 4, आन्सर इज 5. एन नंबर 5. आता नेक्स्ट बघा ओ नंबर सम, ॲड 4, ॲड 8, 8चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 2, देन लेस 6, लेस 6 होतात का आता? मग लेस 6चा फॉर्म्युला काय आहे सांगा? लेस 10 ॲड 4, लेस 10 होतात का? होतात. ॲड 4 होत आहेत का? नाही होत. मग ॲड 4साठी आपण कोणता यूज करणार? स्मॉल सिस्टर, ॲड 5 लेस 1. ओके, 2 फॉर्म्युले यूज केले आपण. ॲड 6चा ॲड 10 केलं आणि लेस 4 करायला लेस 5 ॲड 1 केलं. ओके, देन ॲड 5, ॲड 5 पण नाही होत, ॲड 10 लेस 5, आन्सर इज 11. 1 1 11. ओके, नेक्स्ट बघा पी नंबर, ॲड 5 लेस 2, लेस 2चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 3, देन ॲड 3, ॲड 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2, देन ॲड 7. आता कोणता फॉर्म्युला येणार 7चा? ॲड 10 लेस 3, लेस 3 नाही होत, मग लेस 3चा स्मॉल सिस्टर लेस 5 ॲड 2, आन्सर इज 1 3 13. आता नेक्स्ट बघा क्यू नंबर सम, ॲड 6, ॲड 2, 2 डायरेक्ट होतात, देन लेस 3, लेस 3 नाही होत, लेस 3 होत आहेत का? होत आहेत, होत आहेत. ओके, जे डायरेक्ट होते का आधी बघायचं, नाही झालं तर फॉर्म्युला यूज करायचा. देन ॲड 4, डायरेक्ट होतात, आन्सर इज 9. 5 4 9. क्यू नंबर डन. नाव आर नंबर, ॲड 7, देन ॲड 2, डायरेक्ट होतात, लेस 4 पण डायरेक्ट कट होतात, ॲड 6, 6 नाही होत, मग 6चा फॉर्म्युला काय बघितला आपण? ॲड 10 लेस 4, लेस 4चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 1, आन्सर इज 11. नाव नेक्स्ट बघा एस नंबर, ॲड 2, ॲड 5, ॲड 3. आता 3चा कोणता फॉर्म्युला येणार? 5 तर खाली आहे ना, म्हणजे बिग सिस्टरमध्ये पण 3चा फॉर्म्युला आहे. कोणता येतो? ॲड 10 आणि 3चा फ्रेंड बिग सिस्टरमध्ये 7 आहे, लेस 7, देन लेस 4. आता लेस 5 ॲड 1 केलं असतं, पण इथे 5 नाही आहे आपल्याला कट करायला, मग बिग सिस्टरमध्ये पण लेस 4चा फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजे लेस 10 आणि ॲड 6, आन्सर किती आलं? 6. ओके, नाव टी नंबर बघा, ॲड 3, ॲड 2, 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3, अगेन ॲड 2, देन ॲड 6, 6चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 4, लेस 4चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 1, आन्सर इज 13. टी नंबर आन्सर इज 13. ओके, फर्स्ट लाईन डन. नाव सेकंड लाईन करणार आहे आपण आता. सगळ्यांच्या लक्षात येत असेलच, आणि जर लक्षात येत नसेल तर समजायचं आपले फॉर्म्युले लर्न नाही आहेत. मग आधी फॉर्म्युले लर्न करा आणि मग पेज सॉल्व करा. ओके, चलो ए नंबर सम बघा आता. ॲड 9, 9 बिट्स घेतले युनिट प्लेसवर, अगेन ॲड 9, 9चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 1, नंतर काय? ॲड 8. एक मिनटं, ॲड 8 नाही होत, ॲड 8चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 2, देन ॲड 1, 1 डायरेक्ट होतात, म्हणजे किती आन्सर आलं बघा? 2 7 27. ए नंबर आन्सर इज 27. आता नेक्स्ट बघा बी नंबर, ॲड 9 लेस 5 ॲड 1, 5 वर आहे म्हणजे स्मॉल सिस्टरचा फॉर्म्युला होणार 1चा, ॲड 5 लेस 4, देन ॲड 3 डायरेक्ट, आन्सर इज 8. बी नंबर आन्सर इज 8. सी नंबर सम बघा, ॲड 2,
ॲड 3, 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2, लेस 5 ॲड 9, आन्सर इज 9. सी नंबर आन्सर इज 9. डी नंबर ॲड 5 ॲड 2 लेस 6 5 1 कट ॲड 4 5 वर आहे म्हणजे स्मॉल सिस्टर ॲड 5 लेस 1, आन्सर इज 5. 3 नंबर पॉईंटवरच करायचं, 3 नंबर पॉईंट. ओके, चलो नाव ई नंबर सम बघा. ॲड 4 ॲड 1, 1चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 4, देन ॲड 3, देन लेस 5, आन्सर इज 3. ओके, आता एफ नंबर बघा. ॲड 3 ॲड 2, 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3, लेस 5 डायरेक्ट कट ॲड 7 डायरेक्ट, आन्सर इज 7. एफ नंबर 7. जी नंबर ॲड 9 लेस 5 ॲड 1 5 वर आहे म्हणजे स्मॉल सिस्टर ॲड 5 लेस 4, अगेन ॲड 1 डायरेक्ट, आन्सर इज 6. जी नंबर आन्सर इज 6. एच नंबर बघा. आता एच नंबर ॲड 2 अगेन ॲड 2 ॲड 1 5 वर आहे म्हणजे स्मॉल सिस्टर होणार 5, ॲड 5 लेस 4, 1चा फॉर्म्युला, देन ॲड 4 डायरेक्ट होतात, आन्सर इज 9. एच नंबर आन्सर इज 9. आय नंबर ॲड 4 ॲड 1, 1चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 4, देन ॲड 3, देन लेस 8 डायरेक्ट कट, आन्सर इज 0. नाव जे नंबर ॲड 7 लेस 5 ॲड 2, देन ॲड 1, मग 1चा कोणता फॉर्म्युला येणार, 5 वर आहे ना, म्हणजे ॲड 5 लेस 4 येणार, आन्सर इज 5. जे नंबर आन्सर इज 5. नाव के नंबर सम. ॲड 1 ॲड 8, 8 कसे घेतो, 5 3 8, लेस 5 डायरेक्ट कट ॲड 1. आता 1 नाही होत म्हणून इथे नाही करायचं, इथेच करायचं आहे ना युनिट प्लेसवर. मग 1चा फॉर्म्युला काय आपला, ॲड 5 लेस 4, आन्सर इज 5. के नंबर 5. एल नंबर बघा. ॲड 8 5 3 8, लेस 5 डायरेक्ट कट ॲड 2 नाही होत, 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3, देन ॲड 4 डायरेक्ट होतात, आन्सर इज 9. आता एम नंबर बघा. ॲड 4 ॲड 1, 1चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 4, ॲड 4 लेस 9, आन्सर इज 0. एन नंबर बघा. आता ॲड 3 लेस 3, ॲड 4 ॲड 1, 1 नाही होत 5 वर आहे म्हणून ॲड 5 लेस 4, आन्सर इज 5. ओ नंबर सम. ॲड 6 लेस 5 ॲड 4 नाही होत, ॲड 5 लेस 1, अगेन ॲड 4 डायरेक्ट, आन्सर इज 5 4 9. आता पी नंबर. ॲड 5 लेस 3, लेस 3चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 2, देन ॲड 6 5 1 6, देन ॲड 7, 7चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 3, आन्सर इज 1 5 15. आता नेक्स्ट क्यू नंबर. ॲड 4 अगेन ॲड 4, 4चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 1, देन ॲड 2. आता बघा 2चे 2 फॉर्म्युले आहेत, ॲड 5 लेस 3, पण ॲड 5 लेस 3 होईल का, 5 खाली आहे, मग बिग सिस्टरचा 2चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 8, 2चा फ्रेंड 8, देन लेस 3, लेस 3 लेस 5 करायला नाही आहे, बिग सिस्टर लेस 3 लेस 10 ॲड 7, आन्सर इज 7. ओके, नाव क्यू नंबर डन. आर नंबर बघा. आता ॲड 7 5 6 7, ॲड 3, 5 खाली आहे की नाही ऑलरेडी, मग बिग सिस्टरचा 3चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 7, मग लेस 4, लेस 5 करायला नाही आहे, बिग सिस्टर लेस 4 लेस 10 ॲड 6, देन ॲड 2 डायरेक्ट, आन्सर इज 8. फॉर्म्युले पाठ पाहिजे, फॉर्म्युले पाठ असेल तर पटपट करता येणार आहे. ओके, एस नंबर बघा. आता ॲड 8 5 3 8, देन ॲड 3, आता 5 खाली आहे, मग बिग सिस्टरचा 3चा फॉर्म्युला काय आहे, ॲड 10 लेस 7, 3चा फ्रेंड 7 आहे बिग सिस्टरमध्ये, लेस 9, लेस 9चा फॉर्म्युला लेस 10 ॲड 1, देन ॲड 1 डायरेक्ट होतात, आन्सर इज 3. एस नंबर आन्सर इज 3. आता टी नंबर बघा. ॲड 9 5 4 9, ॲड 1, आता काय 5 खाली आहे की नाही, ॲड 5 लेस 4 नाही होणार, मग बिग सिस्टरमध्ये पण ॲड 1चा फॉर्म्युला आहे, कोणता आहे, ॲड 10 आणि 1चा फ्रेंड 9 आहे बिग सिस्टरमध्ये, देन ॲड 2 डायरेक्ट होतात,
देन ॲड 4 नाही होत, आता 5 वर आहे म्हणजे स्मॉल सिस्टर होणार. ॲड 5 लेस 1, आन्सर इज 1 6 16. ओके, तर आता हे 2 लाईन्स आपल्या कंप्लीट झाल्या आहेत. ह्या आहेत विथ ॲबॅकस विथ फॉर्म्युला. आता सेकंड क्वेश्चन आहे विदाऊट ॲबॅकस विथ फॉर्म्युला. म्हणजे काय, तर तुम्हाला ॲबॅकस घ्यायचा नाही आहे, ॲबॅकस बाजूला ठेवायचा आहे आणि फिंगर्सवर करायचं नाही आहे मात्र. म्हणजे कसं करायचं आहे तुम्हाला आता मी एकदा एक्सप्लेन करते. ओके, ॲबॅकस मी आता बाजूला ठेवते. ओके, आता जे आपण ॲबॅकसवर करत होतो ते आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. व्हिज्युअलाइज कसं करणार, सपोज माझ्या हातात ॲबॅकस आहे. ओके, हे युनिट प्लेस आहे, डायरेक्ट युनिट प्लेसच दिसायला पाहिजे आपल्याला. ओके, आणि असं समजायचं आपला राईट हँड म्हणजे युनिट प्लेस, लेफ्ट हँड म्हणजे टेन्स प्लेस. हां, राईट हँड म्हणजे युनिट, लेफ्ट हँड म्हणजे टेन्स प्लेस. आता हा माझा राईट हँड आहे, हा सपोज युनिट प्लेस आहे. ओके, आता मी सम करणार आहे. म्हणजे कसं, आधी व्हिज्युअलाइज कसं करायचं की हा थंब आहे, असं आपण बीड्स घेतो आहे. 1 1, पेन्सिल बाजूला ठेवते. हां, ॲड 1 ॲड 1 ॲड 1 ॲड 1, हे 4 आहेत. हा फर्स्ट फिंगर म्हणजे 5. आता हे 3 फिंगर मी क्लोज केले. म्हणजे आता हा असेल नुसता फिंगर तर हे 5 आहेत. ओके, हा असेल तर हे 1 2 3 4 पण असू शकतात. आता जर मी फर्स्ट फिंगर आणि युनिट थंब असे टच केले म्हणजे हे 6 झाले. 5 1 6. थोडंसं अंतर ठेवलं तर 7 झाले. थोडं जास्त ठेवलं म्हणजे खाली 3 बीट्स आहेत, 8 झाले. आणि फुल असं एवढं असेल तर 9 झाले. असं व्हिज्युअलाइज करायचं आहे. ओके, आणि तुमचा लेफ्ट हँड आहे तो टेन्स आहे. म्हणजे कसं बघा, आता मी सपोज इथे 1 घेतला आणि टेन्सवर पण मी 1 घेतला तर हे 1 1 11 झाले. मी इकडे युनिटवर 5 घेतला, टेन्सवर पण 5 घेतला तर हे 5 5 55 झाले. ओके, मुलांना शिकवलं आहे तसं आणि प्रॅक्टिस पण भरपूर झालेली आहे. तरीसुद्धा आधी फॉर्म्युले लर्न असतील तर विदाऊट ॲबॅकससुद्धा पटकन येणार आहे. विदाऊट ॲबॅकस करताना पेन्सिल हातातच ठेवायची आहे. ओके, चलो ए नंबर सम बघा. ॲड 2. आता मी कसं करणार आहे बघा. 1 2. ओके, हे 2 बीट्स आहेत माझ्याकडे. देन ॲड 5. 5 पण घेतला, किती झाले 7. देन लेस 2, खालचे 2 कट केले बीट्स म्हणजे किती राहिले 5. ओके, राईट हँडमध्येच करते मी. आता नेक्स्ट बघा बी नंबर. ॲड 4. कसं व्हिज्युअलाइज करायचं, छोटी पेन्सिल घेते म्हणजे व्हिडिओत अडचण नाही येणार. ओके, हां, ॲड 4. 4 बीट्स घेतले, 1 2 3 4. डायरेक्ट असे 4 म्हणून घेतले तरी चालतात. ॲड 4. ॲड 1. 1 नाही होत, 1चा फॉर्म्युला. ॲड 5 लेस 4 म्हणजे किती झाले 5. 2चा आन्सर लक्षात ठेवायचं, 5 झाले. देन लेस 1. लेस 1चा फॉर्म्युला. लेस 5 ॲड 4 म्हणजे किती आन्सर आलं 4. बी नंबर आन्सर इज 4. तर सी नंबर बघा. ॲड 9. 5 4 9 है ना. लेस 4, खालचे 4 कट केले, किती राहिले 5. देन लेस 1. लेस 5 ॲड 4 म्हणजे किती आन्सर आलं 4. डी नंबर बघा. ॲड 1. 1 घेतला, लेस 1. 1 कट केला 0. देन ॲड 5 म्हणजे आन्सर आलं 5. 2चा आन्सर आलेलं लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवायचं म्हणजे बोलायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं. आता ई नंबर बघा. ॲड 4. 4 बीट घेतले. ॲड 6. आता 6चा फॉर्म्युला. आता मी लेफ्ट हँड यूज करणार. ॲड 10 लेस 4. आता मी राईट हँड बाजूला केला म्हणजे माझ्याकडे किती बीट्स आहेत आता 1 0 10 है ना. देन लेस 4. लेस 4चा बिग सिस्टरचा येणार फॉर्म्युला, कारण 5 नाही आहे आपल्याकडे. मग लेस 10. 10 कट केले आणि 4चा फ्रेंड 6. ॲड 6 किती आन्सर आलं मग 6. ओके, होप यू अंडरस्टँड. नाव एफ नंबर सम बघा. ॲड 3. 3 बीट्स घेतले. देन ॲड 2. 2चा फॉर्म्युला काय येणार मग. ॲड 5 लेस 3 किती राहिले आपल्याकडे आता 5 आहेत है ना. देन लेस 1. मग लेस 1चा फॉर्म्युला. लेस 5 ॲड 4 आन्सर इज 4. म्हणजे 2 नंबर्सचं जे आन्सर येतं ते लक्षात ठेवायचं. 3 2 किंवा 2 3 असं नाही लक्षात ठेवायचं. आता जी नंबर बघा. ॲड 2. ॲड 3. 3चा फॉर्म्युला. ॲड 5 लेस 2 5. लेस 1. लेस 5 ॲड 4 आन्सर इज 4. आता एच नंबर बघा. ॲड 6. 5 1 6. लेस 2. लेस 5 ॲड 3. आता मी किती लक्षात ठेवणार 4.
है ना. देन ॲड 3. आता 4मध्ये 3 कसं करणार, ॲड 5 लेस 2 म्हणजे किती झाले आपल्याकडे 7. एच नंबर आन्सर इज 7. आय नंबर बघा, ॲड 5 लेस 1 लेस 5 ॲड 4 किती झाले 4. 4 लक्षात ठेवायचे. ॲड 3. 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2. अगेन आन्सर इज 7. आय नंबर 7. जे नंबर बघा, ॲड 7 5 6 7 हे 7 आहेत. लेस 2 2 कट केले किती राहिले 5. लेस 1 लेस 5 ॲड 4 किती झाले 4. नाव के नंबर सम, ॲड 6 लेस 3 लेस 5 ॲड 2 3. ॲड 6 5 1 6 आन्सर इज 9. एल नंबर, ॲड 8 5 3 8 लेस 4 लेस 5 ॲड 1 4. देन लेस 1 1 कट केला म्हणजे किती राहिले 3. प्रॅक्टिस लागते, प्रॅक्टिस भरपूर असली की हे एकदम इझी आहे. एम नंबर सम, ॲड 7 7 झाले 5 6 7 लेस 5 2 राहिले. देन ॲड 3 ॲड 5 लेस 2 आन्सर इज 5. एन नंबर, ॲड 4 अगेन ॲड 4 ॲड 5 लेस 1 8. देन लेस 1 7. ओ नंबर, ॲड 4 ॲड 3 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2 किती झाले 7. लेस 4 लेस 5 ॲड 1 3. पी नंबर, ॲड 2 ॲड 4 ॲड 5 लेस 1 6 लेस 1 डायरेक्ट कट आन्सर इज 5. विथ ॲबॅकस परफेक्ट आलं की विदाऊट एकदम इझी आहे. क्यू नंबर बघा, ॲड 1 ॲड 6 5 1 6 7 झाले. लेस 3 लेस 5 ॲड 2 4. खाली 4च बिट्स असतात ना, त्यामुळे पटकन लक्षात ठेवायचं. हे 2 होते, परत आपण लेस 5 ॲड 2 केले तर 4 झालेत. ओके. आता आर नंबर बघा, ॲड 6 5 1 6 ॲड 3 3 बिट्स घेतले, अजून किती झाले 9. मग लेस 2 2 कट केले म्हणजे खाली 4 बिट्स होते, त्यातले 2 कट केले म्हणजे किती राहिले खाली 2 राहिले आणि वरचा 5 म्हणजे किती झाले 7. आर नंबर 7. आता एस नंबर बघा, ॲड 8 5 3 8 लेस 4 लेस 5 ॲड 1 किती झाले 4 आहे ना. देन ॲड 8. आता 4मध्ये 8 कसं करणार, आता तुम्हाला लेफ्ट हँड लागणार. ॲड 10 लेस 2 म्हणजे किती झाले 11 12 झाले. लेस 5 ॲड 2 केले ना आपण बघा. ॲड 8 लेस 4 लेस 5 ॲड 1 4. ॲड 8 ॲड 10 लेस 2 म्हणजे 4मधले 2 कट केले म्हणजे 12 झाले. आता टी नंबर बघा, ॲड 4 4 बीट घेतले. ॲड 3 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2 7 7 झाले. आता ॲड 4. आता 7मध्ये 4 कसं करणार, 5 तर खाली आहे. बिग सिस्टरचा 4चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 6 6 कट केले मी असे एकदम, पण इथे 1 बीट राहिला माझ्या लक्षात आहे ना. 7 होते ना, 6 कट केले म्हणजे 1 राहिला आहे म्हणजे 1 1 11. टी नंबर 11. आता खालची लाईन बघा, आता थोडंसं फास्ट घेते, व्हिडिओ मोठा होतो नाहीतर. ॲड 3 3 बीट्स घेतले. ॲड 2 ॲड 5 लेस 3 5 लेस 5 कट ॲड 9 मी डायरेक्ट असं घेतलं 9 आन्सर इज 9. तर बी नंबर बघा, ॲड 2 अगेन ॲड 2 4 अगेन ॲड 2 ॲड 5 लेस 3 6 लेस 6 आन्सर इज 0. सी नंबर, ॲड 1 ॲड 8 8 घेतले 9 लेस 5 4 मी आन्सर राहिलेलं बोलली 4. देन ॲड 2 2 कसे करणार, ॲड 5 लेस 3 6. डी नंबर, ॲड 7 लेस 6 1 ज्याचा आन्सर राहिलं ना 1 मग मी 1 डबल बोलते 1. देन ॲड 3 4 अगेन 4 ॲड 5 लेस 1 8. नाव ई नंबर, ॲड 3 अगेन ॲड 3 ॲड 5 लेस 2 6 अगेन ॲड 3 9 लेस 9 0. एफ नंबर, ॲड 8 5 3 8 लेस 7 7 कट केले 1 ॲड 1 2 अगेन 2 4. एफ नंबर 4. जी नंबर, ॲड 2 अगेन 2 4 अगेन 2 ॲड 5 लेस 3 6 देन लेस 5 आन्सर इज 1. जी नंबर 1. एच नंबर बघा आता, ॲड 1
add 3 4, add 2, add 5 less 3 6 है ना. देन लेस 6 0. खूप इझी सम्स आहेत. I number add 2, add 1 3, add 2, add 5 less 3 5, then add 4, answer is 9. आता J number add 6. हां, आता हा बघा कॉम्बिनेशन आला. अगेन ॲड 6. मग 6 कसे होणार? ॲड 10 लेस 4. पण इथे लेस 4 नाही होत, हे 6 आहेत ना. मग लेस 4 कसं करणार? लेस 5 ॲड 1 म्हणजे किती झाले? 1 to 12 झाले है ना. लेस 8 कसं करणार? लेस 10 ॲड 2. मग आधी 2 होते इथे, अजून 2 घेतले म्हणजे किती झाले? 4. अगेन 4 ॲड 5 लेस 1 8. J number 8. K number add 4, add 3, 3चा फॉर्म्युला add 5 less 2 7, less 7 0, then add 9, answer is 9. K number 9. L number add 9, less 6 5 1 कट किती राहिले? 3, then add 2, add 5 less 3 5, then add 1, answer is 6. L number 6. M number add 7 5 6 7, add 2 9 झाले, ॲड 3. आता 3 कसं करणार? 5 खाली आहे ना, बिग सिस्टरचा 3चा फॉर्म्युला. ॲड 10 लेस 7 म्हणजे 2 राहिले, 12 झाले की नाही. आता नंतर काय? लेस 7. आता 12मध्ये लेस 7 कसे करणार? लेस 10 ॲड 3 म्हणजे इथे 2 होते, आता याच्यात 3 ॲड करायचे. मग 3 ॲड कसे करणार? ॲड 5 लेस 2. किती आन्सर आलं? 5. एम नंबर आन्सर इज 5. आता एन नंबर बघा. ॲड 8 5 3 8, लेस 5 5 कट केला किती राहिले? 3. ॲड 2 मग 3मध्ये ॲड 2 कसे करणार? ॲड 5 लेस 3. नाव नेक्स्ट एन नंबर सम. ॲड 8 5 3 8, लेस 5 5 कट 3, देन ॲड 2, 2चा फॉर्म्युला. ॲड 5 लेस 3 5, then add 4. How much it is? 9. Then N number answer is 9. Now O number sum. Add 9 5 4 9, less 6 5 1 cut. How many किती राहिले मग आता? 3 राहिले, right? Then add 2, 2चा फॉर्म्युला. Add 5 less 3 5, less 5, answer is 0. Now P number sum. Add 3 3 बिट्स घेतले विदाउट अबॅकस आहेत ना, राईट. मग 3 बिट्स आपण इमॅजिन केले. देन ॲड 2, 2चा फॉर्म्युला. ॲड 5 लेस 3 5, देन ॲड 5 5चा फॉर्म्युला काय येणार? ॲड 10 लेफ्ट हँड घ्यायचा आणि लेस 5 किती झाले मग आता? 10. देन ॲड 2 2 घेतले त्याच्यात म्हणजे 12. पी नंबर 12. नाव नेक्स्ट क्यू नंबर सम. ॲड 5 5, लेस 5 5 कट, then add 1 1, then add 7 5 6 7 8. Q number 8. Now R number sum. Add 1, add 4 4चा फॉर्म्युला. add 5 लेस 1 5, आन्सर लक्षात ठेवायचं 5. then add 3 3 बिट्स घेतले किती झाले? 8. then add 6 6चा कोणता फॉर्म्युला येणार मग? add 10 लेस 4 लेस 4 नाही होत, 3 बिट्स आहेत ना खाली. मग लेस 4चा स्मॉल सिस्टरचा फॉर्म्युला. लेस 5 ॲड 1 म्हणजे झाले 14. ओके. नाव एस नंबर सम. ॲड 7 5 6 7, लेस 6 6 कट 1, देन ॲड 3 3 घेतले अजून 4, अगेन 4, ॲड 5 लेस 1 8. एस नंबर आन्सर इज 8. नाव टी नंबर सम. ॲड 1, देन ॲड 4 4चा फॉर्म्युला. ॲड 5 लेस 1 5, अगेन ॲड 4 4 बघा डायरेक्ट होतात 9. देन ॲड 6 6चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 4, हे 4 कट केले म्हणजे आन्सर इज 1 5 15. ओके. तर आता आपलं हे पूर्ण पेज सॉल्व करून झाले. पाहिजे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट